पानदेवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोने आता मज हृदयी सद्गुरु जेने तारिलो हा संसार पुरू म्हणवनी विशेषात्या दुरु विवेकावरी कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानियांचे राजे साधकांचे मायबाप विश्वमौली ज्ञानोबारायांच्या अखंड संजीवन समाधी वास्तव्याने परमपावन असणाऱ्या त्रैलोक्यामध्ये एकमेवाद्वितीयम अशा स्वरूपाचं एक पवित्र धाम श्री क्षेत्र अलंकापूर आणि विश्वमौली ज्ञानोबारायांच्याच या नगरीमध्ये गुरुवर्य बाबांच्या मुखातून विश्वमौली ज्ञानोबारायांची वाङ्मयीन तनु असणारी ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी, त्या ज्ञानेश्वरीचा आपण क्रमशः प्रारंभापासून चिंतन करण्याचा प्रयत्न करतो आहे. आज बाबांच्याच मुखातून आजच्या पाठाची सेवा प्राप्त झालेली आहे. ज्ञानोबारायांच्या जीवनाचा विचार करत असताना ज्ञानोबाराई संत आहेत आणि संत जीवनाचं एक वेगळ्या प्रकारचं प्रयोजन असतं. ज्ञानोबाराय 16व्या अध्यायामध्ये चिंतन करत असताना असं म्हणतात, संत महात्मे कोणत्याही प्राण्याचा द्रोह करत नाही, कोणत्याही जीवनवृत्तीचा उच्छेद करत नाही. संत जीवन यापन करत असताना कसं जीवन जगतात, तैसी बांधली सोडित बुडाली काढीत सांकडी फिडीत अर्थांचिया किंबहुना दिवस राती पुढीलांचे सुख उन्नती आणीत आणीत स्वार्थी प्रवेशिजे. इथे ज्ञानोबाराय काही उदाहरणं देतात, चिंतनाचा विचार असं सांगतात. ज्याप्रमाणे गंगा नदी हिमालय पर्वतातून उगम पावल्यानंतर समुद्राला प्राप्त होणं ही तिचं ध्येय आहे, पण समुद्राकडे वाटचाल करत असताना ती एकटी जात नाही, काठावर वसणाऱ्या अनेक नगरांना आपल्या जलाने परिपूर्ण करते. काठावर असणारी जी झाडं आहेत त्या झाडांनाही परिपूर्ण करते, त्यांचंही पोषण करते. आणि कदाचित स्नानाच्या निमित्ताने एखादा साधक आला, त्याच्या जीवनातलं पाप ताप नष्ट करून मगच असणारी ती गंगा नावाची नदी समुद्राकडे वाटचाल करते. का फिडीत पाप ताप पोखित तिरीचे पादप समुद्रा जाय आप गंगेचे जैसे. जसं हे गंगेचं उदाहरण आहे तशाच प्रमाणे संतांचंही जीवन अशाच प्रकारचं असतं. संत जीवन हे परिपूर्ण स्वरूपाला प्राप्त झालेलं असतं. संतांना आपल्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारची प्राप्ती नसते. आत्मन्येवच संतुष्टस्तस्य कार्यम न विद्यते. आत्मस्वरूपाला प्राप्त झालेल्या महापुरुषाला शास्त्रही कोणत्या प्रकारचं कार्य प्रयोजन सांगत नसताना देखील संत जीवन जगत असताना मात्र संपूर्ण प्राणीमात्रांचा उद्धार करतात. बांधली सोडित संसार बंधनाला जे प्राप्त झालेले आहे, या बंधनाची जाणीव मुमुक्षूला झालेली असते, त्यांना सोडतात. बंधनाला प्राप्त झालेले आहे त्यांना सोडणं म्हणजेच मुक्त करणं आहे. बुडाली काढीत संसार दुःखामध्ये जे बुडून गेलेले आहे त्यांचा उद्धार करतात, हेच त्यांना वर काढणं अशा प्रकारचा प्रकार आहे. सांकडी फेडीत अर्थांचिया, आणि जे संसार दुःखाला प्राप्त झालेले आहे, पुन्हा पुन्हा जन्माला यायचं मरायचं अशा दुःखाला जे प्राप्त झाले, या सर्वांचा उद्धार करण्याकरता संतांचं जीवन या पृथ्वीतलावर अवतीर्ण झालेलं असतं. ज्ञानोबाराय सर्व संतांमध्ये अग्रगण्य आहेत. ज्ञानोबारायांचा विचार सांगताना असं म्हणतात, ज्ञानदेव वैष्णव मोठा. सगळ्या संतांमध्ये ज्ञानोबारायांचं जीवन सर्वात महान मोठं आहे. असं ज्यांचं महनीय स्वरूपाला प्राप्त झालेलं जीवन ते ज्ञानोबाराय आपल्या जीवनामध्ये शुद्धीपत्र आणण्याच्या निमित्ताने पैठण या क्षेत्राला प्राप्त झाले. आणि चरित्रामध्ये इतिहास असा सांगतो आहे की ज्ञानोबारायांनी जवळपास 2-2.5 वर्षाचा कालावधी पैठण या क्षेत्रामध्ये वास्तव्य केलेलं आहे. त्या 2-2.5 वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर ज्ञानोबाराय आळंदीकडे येत असताना नेवासा या ठिकाणी काही दिवस वास्तव्य करण्याचं ठरवतात. अनादि पंचक्रोश क्षेत्र असं म्हणून ज्या नेवासा क्षेत्राचं वर्णन केलेलं आहे, त्या क्षेत्रामध्ये आपल्याजवळ पूर्वीच्या काळामध्ये चातुर्मासामध्ये अर्थात पावसाळ्याच्या दिवसामध्ये प्रवास करणं शक्यतो टाळल्या जायचं. का? पूर्वीच्या काळी तेवढा पाऊस होता म्हणून, प्रवासाची मुबलक साधनं नसल्यामुळे. आणि मग चातुर्मासाचा परमपावन कालावधी आहे असं सांगितलं जातं की ज्ञानेश्वरीची रचना ही बहुधा चातुर्मासाच्याच काळामध्ये झालेली आहे. आता आपण कोणतं तरी चिंतन करावं म्हणून सद्गुरू श्री निवृत्तीनाथ महाराजांनी ज्ञानोबारायांना आज्ञा केली, ज्ञानोबा या जीवनामध्ये आपण असं काहीतरी ग्रंथाची रचना करावी की ज्यामुळे भविष्यामध्ये येणाऱ्या सगळ्या मुमुक्षुजनांना याचा अपरिमित स्वरूपाचा लाभ प्राप्त झाला पाहिजे. ज्ञानोबाराय आज्ञा घेतात आणि आज्ञा घेतल्यानंतर ज्ञानोबाराय चित्तज्ञ आहेत. अर्थात
जो व्यक्ती सेवा करतो, सेवा करणाऱ्या व्यक्तीच्या ठिकाणी महत्त्वाचा सद्गुण कोणता असावा लागतो? स्वामींचा मनोभाव जाणण्याची योग्यता असावी लागते. तैसे स्वामीची या मनोभावा न चुकीचे हेची परमसेवा, एर तेगा पांडवा वाणिज्य करणे असं ज्ञानोबारे सांगतात. स्वामींचा मनोभाव काय आहे, अभिप्राय काय आहे, त्यानुसार कर्माचं आचरण करणं, त्यांना अभिप्रेत असणारं कार्य करणं हे उत्कृष्ट सेवकाचं लक्षण आहे. आपण ग्रंथाचं लिखाण करावं सद्गुरू श्री निवृत्तीनाथांची आज्ञा प्राप्त झाली हे जरी खरं असलं तरी पण निवृत्तीनाथ महाराजांना आवडतं तरी काय याचा विचार करून ज्ञानोबाराय गीतेचं चिंतन करण्याकरता प्रवृत्त झाले. निवृत्तीनाथांना गीता आवडते कसं काय कळतं? 13व्या अध्यायामध्ये ज्ञानोबाराय असं म्हणतात, एरवी तरी साचो कारे तुम्ही गीतार्थाचे सोयरे, जाणोनी गीता जीवसरी धरिली मिया. ज्ञानोबाराय सरळ सरळ सांगतात, आम्ही खऱ्या रीतीने विचार केला, तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला काय आवडतं? गीतेचं चिंतन करणं हे तुम्हाला आवडतं आणि म्हणून आम्ही देखील आमच्या जीवाशी हृदयाशी भगवद्गीता नावाचा ग्रंथ कवटाळला, हृदयाशी धरला आणि चिंतनच करायचं ठरलं आहे. तर मग इतर ग्रंथाचं चिंतन करण्यापेक्षा भगवद्गीतेचं चिंतन करावं असा अभिप्राय मनात आल्यानंतर ज्ञानोबाराय श्रीगुरू निवृत्तीनाथांच्याच आज्ञेनं श्रीमद भगवद्गीतेवर व्याख्यान करण्याकरता प्रवृत्त झाले. कारण तुमच्या आवडीचा विषय आहे गीता, तुम्हालाही गीतेचं श्रवण करण्याचं आवडतं आहे ना, मग तुम्हाला जे आवडतं आहे तीच सेवा करणं हे अभिप्रेत असल्यामुळे ज्ञानोबाराय श्रीमद भगवद्गीतेचं व्याख्यान टीका करण्याकरता प्रवृत्त झाले. ज्ञानोबाराय जेव्हा ग्रंथाचं व्याख्यान करतात, शिष्ट परंपरेला मानणारे कोणतेही महापुरुष एखाद्या ग्रंथाचं लिखाण करत असताना मंगलाचरण करतात आणि ज्ञानोबारायांनी केलेलं जे मंगलाचरण आहे हे सगळ्या असणाऱ्या शिष्ट परंपरेमध्ये उत्कृष्ट मंगलाचरण आहे. अर्थात ज्ञानोबाराय नमन करत असताना ओम नमो जे आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुच गणेशू सकलार्थमती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासू अवधारी जोजी या 2 ओव्यामध्ये मंगलाचरणाला प्रारंभ करत असताना आम्ही ज्याला मंगलाचरण करतो ते सामान्य स्वरूपाचं तत्व नाही. आद्या या पदाने जगताचं विवर्तोपादान कारण असणारं ब्रह्मस्वरूप, त्या ब्रह्मस्वरूपाला आम्ही नमन करतो आणि या ब्रह्माचं शास्त्रामध्ये तस्य वाचक प्रणवः ओंकाराचा उच्चार करून ओमित्येकाक्षरम ब्रह्म व्याहरण मामनुस्मरण शास्त्रामध्ये ओम म्हणून ज्याचं प्रतिपादन केलेलं आहे, जगताच्या उत्पत्तीला विवर्तोपादान कारण म्हणून शास्त्राने ज्याचं प्रतिपादन केलं हे तत्व सामान्य स्वरूपाचं कोणी सांगितलेलं नाही, वेद प्रतिपाद्य आहे. अर्थात वेदाच्या प्रतिपादनाचा विषय काय असेल तर ते ब्रह्मतत्व आहे. किंवा ज्या ब्रह्मतत्वाचं ज्ञान वेदाखेरीज अन्य कोणत्याही शास्त्राच्या माध्यमातून होऊ शकत नाही. अपौरुषेय शब्दराशी असणारा वेद त्याने ज्या परमात्मा स्वरूपाचं प्रतिपादन केलं, कारण वेदाने प्रतिपादन करत असताना शास्त्रकार असं चिंतन करतात, जवळजवळ वेद सर्वज्ञ कल्प आहे. या सर्वज्ञ सर्वविद हा परमात्मा आहे, पण वेदाचं ही ज्ञान अगाध स्वरूपाचं आहे. म्हणून वेदाच्या प्रतिपादनाचा विषय असणारं, जगताचं आद्य कारण असणारं स्वसंवेद्य तत्व आहे. मग वेद ज्याचं प्रतिपादन करून देतो, अर्थात वेद परमात्मा स्वरूपाचं ज्ञान नाही करून देत. कारण जर वेदाने ब्रह्मतत्वाचं ज्ञान करून दिलं, वेदाने ब्रह्मतत्वाचं ज्ञान करून दिलं तर ब्रह्मतत्व ही जड ठरेल. कारण काय आहे ते वेदाच्या प्रतिपादनाचा विषय किंवा ज्ञानाचा विषय झालं. मग शास्त्र तर असं म्हणतं की वेदाशिवाय परमात्मा तत्व प्राप्तच होणार नाही, स्वसंवेद तत्वाची हानी होईल. स्वसंवेद्य तत्व ते आहे जे स्वयंप्रकाश आहे, आपल्या प्रकाशनाकरता जे कोणाचीही आवश्यकता भासू देत नाही, सर्वांचं प्रकाशन करतं. पण ज्याला स्वतःच्या प्रकाशनाकरता कोणाची अन्यांची आवश्यकता नसते, स वेत्ती वेद्यम तत्सर्वम नान्यस्तस्यास्ती वेदिता पंचदशिकार असं म्हणतात. तो संपूर्ण वेद्य पदार्थाला जाणतो, पण त्याला जाणणारा मात्र कुणी नाही. त्याला जाणणारा कुणी नाही, मग त्याचं ज्ञान होतं कसं? स्वयमेवानुभूतित्वात विद्यते ज्ञानोभाव्यता ज्ञातृज्ञानांतरा भावात अज्ञेय हो न तो असत्तया. शास्त्रकार चिंतन करतात स्वयं अनुभव हे त्याचं स्वरूप आहे. मग वेद प्रतिपाद्य म्हणणं आणि स्वसंवेद्य म्हणणं या शब्दाचा अर्थ काय आहे? स्वसंवेद्य आहे म्हणजे स्वयंप्रकाश तत्व आहे, आणि वेद प्रतिपाद्य असं म्हणत असताना वेद फक्त आत्मस्वरूपावर आलेलं जे अज्ञान आहे ना, ते अज्ञानाचीच फक्त निवृत्ती करतं, अज्ञान निवृत्ती करतं, म्हणून त्याला वेद प्रतिपाद्य असं म्हणायचं. वेद त्याचं प्रकाशन करू शकत नाही. येणेचे पडवूने वेद केला शहाणावो
गुरुवर्य मारुती बाबा सांगत असतात, विद्यार्थी कधी गुरुजीला शिकवत नाही. तसं परमात्म्यापासून वेदाला तत्वज्ञान संपूर्ण प्राप्त झालेला आहे. तो वेद कधी परमात्मा स्वरूपाचं प्रकाशन करू शकणार नाही. वेदाची मर्यादा फक्त परमात्मा स्वरूपावर आलेलं जे अज्ञान आहे त्या अज्ञानाची निवृत्ती करण्यापर्यंतच वेदाची मजल आहे. तैसी आघवीची शास्त्रे अविद्या विनाशाची पात्रे, वाचुनी न होती स्वतंत्र्य आत्मबोधी, तैसा आत्मदर्शनी आढळ. असे अविद्येचा जो मळ तो शास्त्र नाशी एर निर्मळ मी प्रकाशे स्वये. शास्त्र फक्त जो मळ आलेला आहे अविद्येचा त्यालाच फक्त निवृत्त करू शकतं. इतर असणारा जो निर्मळ स्वयंविद्य तत्व असणारं ते मीच प्रकाशित होतो आहे असं भगवंत सांगतात. वेद प्रतिपाद्य असणारं स्वसंवेद्य तत्व ब्रह्मरूपाने व्यापक असणारं आणि प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये विराजमान असणारं तत्व आत्मरूप आहे. अशा आत्मस्वरूपाला, स्वसंवेद्य तत्वाला, वेदाच्या प्रतिपादनाच्या विषयाला आणि जगताचं विवृत्तोपादान कारण असणारं परमात्म तत्व, त्या परमात्म तत्वाला नमोजी असं ज्ञानोबाराय नमन करतात. ते नमन करत असताना तेच परमात्म तत्व देवा तूची गणेशू सकलार्थमती प्रकाशू. प्रत्येक प्राणी मात्राच्या ठिकाणी ज्ञान संपादन करून घेण्याची योग्यता बुद्धीच्या ठिकाणी आहे. कारण अंतःकरण हे सत्वगुणाचं कार्य आहे आणि जेवढं जेवढं ज्ञान होतं तत्र सत्व निर्मलत्वात प्रकाशकमनामयम. हे सगळं जे ज्ञान प्राप्त होतं हे सत्वगुणाच्या माध्यमातून प्राप्त होतं. सगळ्या अर्थाला विषय जाणणारी बुद्धी आहे आणि त्या बुद्धीचा आणि विषयाचंही प्रकाशन करणारं परमात्म तत्व आहे. पंचदशिकार याचाच विचार कूटस्थी प्रकरणामध्ये सांगतात. जेवढ्या जेवढ्या त्रिपुटी असतात त्या त्रिपुटीचं प्रकाशन करणारं जे स्वसंवेद्य तत्व आहे त्याच्या माध्यमातून सर्वांचं प्रकाशन होतं. याकरिता विचारसागरामध्ये एक उदाहरण दिलेलं आहे. एखादा कंदील आहे, त्या कंदिलामध्ये मुख्य असणारी अंतर्ज्योत आहे ती प्रकाशित असल्यानंतर त्या ज्योतीतला प्रकाश काचेमध्ये येतो. काचेतला प्रकाश एखाद्या पदार्थापर्यंत प्रवाहित होतो आणि मग पदार्थाचं ज्ञान होतं. ज्याचं ज्ञान झालं ते वेद्य आहे जाणण्याकरता किंवा ते ज्ञेय आहे. ज्याचं ज्ञान झालं ते ज्ञेय आहे. काचेतून ज्ञेय पदार्थापर्यंत गेलेला प्रकाश म्हणजे ज्ञान आहे आणि त्या दिव्यातला काचेमध्ये आलेला प्रकाश तो ज्ञाता आहे. ज्ञाता, ज्ञान आणि ज्ञेय ही जी त्रिपुटी आहे ही त्रिपुटी त्या मुख्य दिव्यावर किंवा दिव्याच्या ज्योतीवर अवलंबून आहे. मुख्य जर ज्योती नसेल तर त्रिपुटीचा व्यवहार घडणार नाही. म्हणून हे परमात्म तत्व असं आहे सकलार्थमती प्रकाश. सगळे विषय, सगळे असणारे बुद्धी यांचं प्रकाशन करणार आहे. म्हणे निवृत्तीदास अवधारी जो. आपण ज्या ग्रंथाचं आम्ही आता लिखाण करणार आहे, व्याख्यान करणार आहे त्याचं आपण श्रवण करावं. ज्ञानोबाराय परमात्म तत्वाला विनंती करतात अवधारी जोजी. आणि मग ज्या परमात्म तत्वाला ज्ञानोबाराय गणेश असं म्हणतात तो ज्ञानोबारायांचा गणेश हा सामान्य स्वरूपाचा नाही. असं म्हणतात द्वापार युगामध्ये भगवान गणरायाला 6 हात होते, देखा षट दर्शने म्हणिपती. आणि म्हणून ज्ञानोबाराने तोच गणपती इथं स्वीकारलेला आहे. परंतु तो गणपती स्वीकारत असताना ज्ञानोबारायांचा हा गणपती वाङ्मयीन स्वरूपाचा आहे. आणि मग जगतामध्ये जेवढं जेवढं वाङ्मय असेल ते सगळं वाङ्मय ज्ञानोबाराय गणपतीच्या ठिकाणी चित्रांकृत करतात. ज्ञानोबाराय चित्राकृती रेखाटतात. आमचा जो गणपती आहे तो सामान्य स्वरूपाचा नाही. या गणपतीच्या जर संपूर्ण शरीराचा विचार केला तर अशेष शब्द ब्रह्म ही गणपतीची आकृती आहे. गणपतीचे अवयव स्मृती आहे. अलंकार धारण केले ते 18 प्रकारचे पुराण आहेत. पायामध्ये असणारी पैंजन काव्य नाटक आहे. 6 हातामध्ये धारण केलेली शस्त्र प्रत्यक्ष दर्शनाचा विचार आहे. विवेक सोंडेच्या ठिकाणी आहे. द्वैत आणि अद्वैत मत हे गणपतीने आपल्या गंडस्थळावर धारण केलेलं आहे. आणि ज्ञानोबाराय सरते शेवटी विचार करत असताना असं म्हणतात कोणताही देवता त्यांचं पूजन करत असताना पूजन केल्यानंतर सर्वात शेवटी म्हणून गणरायाच्या किंवा कोणत्याही देवतेच्या ठिकाणी पुष्प समर्पण करण्याचे एक विधी आहे. ज्ञानोबाराय 11व्या अध्यायामध्ये विश्वरूपाच्या चरणावर पुष्प समर्पण करतात. भरोणी सद्भावाची अंजुळी मी या ओविया फुले मोकळी अर्पिली अंघ्री युगली विश्वरूपाच्या. तिथे ज्ञानोबाराय विश्वरूपाच्या चरणावर मोकळी असणारी जी ओविया फुले आहे ती समर्पित करतात. परंतु इथे असणारी पुष्प मात्र ती वेगळी आहे आणि ही गणरायाच्या चरणावर नाही गणरायाच्या मुकुटावर धारण केलेली आहे. उपरी दशोपनिषदे जिये उदार ज्ञान मकरंदे तिये कुसुमे मुकुटी सुगंधे शोभती भली. बाबांच्या मुखातून कान आपण श्रवण केलेलं आहे. ईशकेन कठ प्रश्न मुंड मांडुक्य तित्तरी छांदोग्यम ऐतरेयम च बृहदारण्यकम तथा. अशा प्रकारची 10 उपनिषद आहे. जी
दशोपनिषदे जिये उदार ज्ञान मकरंदे तिये कुसुमे मुकुटी सुगंधी शोभती भली. ज्ञानोबराय गणरायांच्या मस्तकावर जो मुकुट आहे त्या मुकुटावर पुष्प समर्पण करतात, रेखाटतात. हा ज्ञानोबरायांचा वाङ्मयीन गणपती आहे. जगतातलं संपूर्ण असणारं यच्चयावत वाङ्मय, त्या संपूर्ण वाङ्मयाला गवसणी घालणारं अंतःकरणाची योग्यता फक्त ज्ञानोबरायांची आहे. बाकीच्या काही दर्शनकारांनी किंवा काही असणाऱ्या शास्त्रकारांनी सगळ्याच वाङ्मयाचा स्वीकार केलेला नाही, परंतु ज्या अर्थी ज्ञानोबराय देखा काव्य नाटका त्यांचाही स्वीकार करतात, षडदर्शनी म्हणीपती द्वैत आणि अद्वैत मत यांचाही स्वीकार करतात, म्हणून तर ज्ञानोबराय माऊली आहेत. अर्थात अंतःकरणाची व्यापकता असल्यामुळे सगळ्या यत्सारभूतम तदुपासनीयम, ज्या ज्या शास्त्रामध्ये ज्या ज्या वाङ्मयामध्ये जे जे म्हणून सारभूत सांगितलेलं आहे त्याची उपासना करावी. आपण हंस व्हावं, ज्याप्रमाणे बाकीचा विचार सोडून द्यायचा, पण जे ग्राह्य आहे त्याचा स्वीकार करावा. ज्ञानोबरायांचा हा वाङ्मयीन गणपती आहे. आणि म्हणून ईशकेन कठप्रश्न मुंड मांडुक्य तित्तेरी छांदोगेयम ऐतरेयम च बृहदारण्यकम तथा, अशा प्रकारची दश उपनिषद, ती दश उपनिषद ही चांगल्या प्रकारची कुसुमी आहे, पुष्प आहे. आणि ती पुष्प सामान्य नाही, सुवासिकही पुष्प असावी आणि त्यामध्ये मकरंदही असावा. पुष्प सुवासिक असावे. काही पुष्प फक्त सुवासित असतात, त्यांच्यामध्ये मध असेलच, मकरंद असेल सांगता येत नाही. ही पुष्प सुगंधीही आहे, मुकुटी सुगंधे आणि त्यामध्ये पुन्हा मकरंदही आहे. ज्ञानाचा मकरंद आहे प्रतिपादन करत असताना. आणि कोणत्याही पुरुषाला इथे प्रतिबंध करू शकत नाही हा सुगंध आहे. त्या सुगंधाचा विचार करत असताना हृदय कमळकळिका झालेपणे अंगीची या मकरंदाते राखो नेने दे राया रंका पारणे आमोदाचे. आमोद म्हणजे सुगंध. सुगंधाची पंगती ज्याप्रमाणे ते सर्वांना देते, तशा प्रकारचे ज्ञानाचा जो मकरंद आहे तो श्रवण करण्याकरता कोणत्याही जाती धर्मातला व्यक्ती आला, ज्ञान मकरंदाने उदार आहे ती. म्हणून उपनिषदाचं ज्ञान श्रवण करत असताना कोणालाही प्रतिबंध केलेला नाही. जर प्रतिबंध केला असता तर उपनिषदामध्ये ज्या अनेक महापुरुषांच्या कथा आलेल्या आहे त्या कथांचा संदर्भच आला नसता. रैकवांची कथा आहे, जाबाल श्रुतींची कथा, सर्वांच्या कथा आलेल्या आहे. म्हणून ज्ञान मकरंदाच्या बाबतीमध्ये ही उदार असणारी उपनिषद ज्ञानोबराय गणरायाच्या मुकुटावर स्थापित करतात. अकार चरण युगल ओकार उदर विशाल मकार महामंडल मस्तकाकारे हे त्यांनी एक वटले तेथ शब्द ब्रह्म कवळले ते मिया श्री गुरुकृपा नमिले आदि बीज. आकार हे गणपतीचं चरण युगल आहे, म्हणजे दोन चरण यांच्यामध्ये आकार समाविष्ट झालेला आहे. गणरायाच्या उदराच्या ठिकाणी ओकाराची कल्पना केलेली आहे आणि मस्तकाच्या ठिकाणी मकाराची कल्पना केली. अकार उकार आणि मकार हा तिन्ही मिळून ओम शब्द तयार होतो. किंवा जागृती स्वप्न सुषुप्ती या तीन अवस्थेंचे अभिमानी असणारे विश्व तेजस प्राज्ञ हे झाले वेष्टी. समष्टीचा विचार करत असताना विराट, हिरण्यगर्भ आणि ईश्वर या संपूर्ण असणाऱ्या जगताला किंवा संपूर्ण असणाऱ्या प्रपंचाला अकार चरणयुगल ओंकार स्वरूप असणाऱ्या हे तिन्ही एकवटले, हे तिन्ही एकत्रित झाले, शब्द ब्रह्म कवळले आणि त्या माध्यमातून त्या ओंकारापासून शब्द ब्रह्माची निर्मिती झाली. आणि शब्द ब्रह्म कवळले तर इथला शब्द ब्रह्म कोणता आहे? तिसऱ्या ओवीमध्ये आलेला शब्द ब्रह्म अशेष तेची मूर्ती सुवेश. मग शब्द ब्रह्माला कवळ घालणं म्हणजे गणरायाच्या संपूर्ण शरीराला कवळ घालणं आहे. ते मिया श्री गुरुकृपान मेले आदी बीज, असं जगताचं आदी कारण असणारं श्री गुरूंच्या कृपेनं मिया नमिले, मी त्याला नमन केलं. ज्ञानोबराय इथपर्यंत नमन करतात. पहिल्या ओळीमध्ये नमोजी, इथे नमिले, सगळं हे मंगलाचरणच आहे. पुढच्या एका ओळीमध्ये ज्ञानोबराय श्री सरस्वती मातेला नमन करतात. आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिने ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिली मिया. अभिनव म्हणजे अपूर्व स्वरूपाची असणारी, वाग्विलासिनी विलास म्हणजे विस्तार करणारी, अपूर्व वाङ्मयाचा विस्तार करणारी. सामान्य पुरुषाच्या बुद्धीमध्ये ज्या वाङ्मयाचं स्फुरण होऊ शकत नाही असं अपूर्व स्वरूपाचं वाङ्मय, त्या वाङ्मयाचा विस्तार करण्याची योग्यता ही सरस्वती मातेच्या ठिकाणी आहे. आणि मग सरस्वतीचा कृपेचा वरदहस्त प्राप्त झाला, तो मुका जरी असला तरी वाचस्पतीबरोबर तो प्रबंध मांडू शकतो, पैज करू शकतो. तो वाचस्पतीशी करी प्रबंध होडा, जरी प्रगटे सिद्ध सरस्वती तरी मुकयाही आती भारती, येत वस्तू सामर्थ्य शक्ती नवल काही. असं अभिनव नित्य नूतन वाणीचा विलास करणारी चातुर्य म्हणजे चतुरता आहे जिच्या ठिकाणी. वाङ्मयाचं प्रागट्यकरण करण्याकरता चतुरता असावी लागते.
महाभारतामध्ये चातुर्य शहाणे झाले हे चातुर्य आपल्याला दिसून येतं. अर्थकला कामिनी अनेक प्रकारचे विषय 14 विद्या आणि कला 64 कला यांची कामिनी शब्दाचा अर्थ होतो स्वामिनी. यांची ईश्वरी शक्ती असणारी सरस्वती माता ते श्री शारदा विश्वमोहिनी. बाबांच्या मुखातून काना आपण अर्थ ऐकला. विश्वमोहिनी म्हणजे विश्वाला मोह पाडणारी नाही, तर विश्वाच्या मोहम अपनयती मोहालाच घेऊन जाणारी. म्हणजे सरस्वती मातेपासून ज्ञान प्राप्त होतं आणि ज्ञानाचंही सामर्थ्य असतं, ते मोहाला राहू देत नाही. नष्टो मोह आहे की नाही. म्हणून विश्वाच्या संपूर्ण मोहाला घेऊन जाणारी अशी जी सरस्वती माता मी या नमिली, तिलाही आम्ही नमन केलं. आता ज्ञानोबराय वाङ्मयीन गणेशाला नमन केल्यानंतर, सरस्वती मातेला नमन केल्यानंतर ज्ञानोबरायांच्या अंतकरणामध्ये अपरंपार श्रद्धा ज्यांच्याविषयी वसते आहे, किंबहुना ज्ञानोबराय ज्यांच्याकडे कायम याचनेनं बघत आहे, कृपेची याचना करत आहे, ज्ञानोबरायांच्या जीवनातल्या सगळ्या इच्छा ज्यांनी आतापर्यंत परिपूर्ण केलेल्या आहे, असं ज्ञानोबरायांच्या अंतकरणाचं असणारं दैवत ज्ञानोबराय. सगळ्या वाङ्मयीचा जर आपण विचार केला ज्ञानेश्वरीचा, ज्ञानोबरा ही सद्गुरू भक्त आहेत, ज्यांच्याविषयी अपरंपार श्रद्धा वसत आहे ज्ञानोबराय. त्या सद्गुरू निवृत्तीनाथांना आता इथून पुढच्या काही ओव्यामध्ये नमस्कार करतात, नमन करतात, त्यांचं वंदन करतात. मज हृदयी सद्गुरू जेने तारिलो हा संसार पुरू, म्हणवणी विशेष अत्यादरू विवेकावरी. ओवीच्या प्रारंभी शब्द आलेला आहे मज. हा मज शब्द ज्ञानोबरायांचा वाचक आहे. पण कोण आहेत ज्ञानोबराय? निवृत्ती दासू. निवृत्तीनाथ महाराजांचे असणारे दास ते मज या शब्दाने घ्यायचे आहे. त्या दासांच्या हृदयामध्ये कोण असणार? निवृत्ती दास आहेत ना, मग शिष्याच्या हृदयामध्ये कायम सद्गुरूच निवास करत असतात. मज हृदयी मी निवृत्तीनाथ महाराजांचा दास आहे आणि दासाच्या हृदयामध्ये कायम अंतकरणामध्ये सद्गुरूंचं वास्तव्य असतं. मज हृदयी सद्गुरू जेने सरळ सरळ अर्थ बघता येईल आपल्याला. माझ्या हृदयामध्ये, अंतकरणामध्ये, बुद्धीमध्ये, चित्तामध्ये सद्गुरूंचं वास्तव्य आहे. अंतकरण म्हणा, चित्त म्हणा, बुद्धी म्हणा, हे चिंतन करत असतं किंवा स्मरण करत असतं. अर्थात अंतकरणामध्ये मी कायम सद्गुरूंचं चिंतन करतो आहे, सद्गुरूंचं ध्यान करतो आहे, असाही आपल्याला अर्थ घेता येईल. मज हृदयी सद्गुरू. आणि अंतकरणामध्ये सद्गुरूंचं चिंतन केल्यामुळे, ध्यान केल्यामुळे, किंवा दुसरा एक जर अर्थ घेतला तर सद्गुरू हे सामान्य म्हणून पाहता येत नाही. उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती, सच्चिदानंद स्वरूप सद्गुरू असतात. मग माझ्या हृदयामध्ये सद्गुरू आहेत, सद्गुरू ज्ञानरूपाने माझ्या हृदयामध्ये वास्तव्य करत आहेत. म्हणून मज हृदयी सद्गुरू. त्या सद्गुरूंच्या कृपेचं सामर्थ्य सांगतात, ज्यांच्यामुळे हा संसार पुरू तारिलो. ज्यांच्या कृपेनं, ज्यांचं हृदयामध्ये वास्तव्य झाल्यामुळे हा संसार जो पूर आहे, अत्यंत प्रवाहित असणारा, वेगामध्ये वाहणारा, आणि यामध्ये आतापर्यंत किती जण वाहून गेले सांगता येत नाही, असा अत्यंत दुर्घट असणारा जो संसारपूर आहे, त्या संसारपुरातून सद्गुरूंनी मला तारलं. या कारणामुळे म्हणून विशेष अत्यादरू विवेकावरी. विशेष करून, अत्यधिक करून, अत्यादरू म्हणजे अत्यधिक प्रेम. ज्या प्रेमाला कोणत्याही प्रकारची उपमा देता येत नाही. अर्थात सद्गुरूंच्या ठिकाणी असणारं प्रेम हे कुणापेक्षाही अधिक नाही आणि कुणाच्या सामानही नाही, त्याला म्हणतात अत्यादरू. विशेष करून त्या विवेकावर माझा अत्यादर आहे, अधिक प्रेम आहे. थोडंसं विस्ताराने चिंतन करायचं ठरलं तर मनुष्य जीवनाचा विचार करत असताना जेवढे काही प्रयत्न करावे लागतात किंवा यच्चयावत बाबा सांगत असतात, मानवी जीवनामध्ये जेवढे कर्म होतात, जेवढ्या भावना निर्माण केल्या जातात किंवा जे ज्ञान संपादन केलं जातं, ते दोनच गोष्टी करतात. आपल्या जीवनातलं दुःख कायमचं नष्ट व्हावं ही पहिली मूलभूत अपेक्षा असते, आणि आपल्याला परमानंद प्राप्त व्हावा ही दुसरी अपेक्षा असते. मला जो आनंद प्राप्त व्हावा, मला जे सुख समाधान प्राप्त व्हावं, त्यासारखं समाधान इतर कोणाकडे नसावं आणि अधिक तर अजिबात कोणाकडे नसावं. ही सर्व जीवाची यावत प्राणी मात्राची मूलभूत अपेक्षा आहे. जे जे कर्म केलं जातं, ज्या भावना निर्माण केल्या जातात किंवा जे ज्ञान संपादन केलं जातं, त्या सर्वांच्या माध्यमातून हे सगळे सायास केले जातात. पण एवढे कर्म, भावना किंवा ज्ञान संपादनाचे प्रयत्न केले तरी पण मात्र ह्या इच्छा पूर्ण होतीलच असं मात्र सांगता येत नाही. आपल्या जीवनातलं दुःख नष्ट व्हावं, दुःख नष्ट होणं ही अत्यंतिक अनिष्टाची निवृत्ती आहे, आणि अनिष्ट आहे ना तो संसार आहे.
पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे, किंवा आगा उपजने आणि म्हणे हे साचची जे का मानणी तो जीव लोक मी म्हणे संसारुहन. या संसार निवृत्ती करता सगळेजण प्रयत्न करतात. सगळ्यांचे प्रयत्न याकरता जरी होत असले तरी पण संसारातून तरुण बाकीचे गेले असं मात्र म्हणता येत नाही. या ज्ञानोबा इथं संसाराला पूर असं म्हणतात, संसारपूर म्हणतात. या संसाराला माया नदी असं म्हटलेलं आहे 7व्या अध्यायामध्ये. येथे एक नवलावो जो जो की जे तरुण पावो तो तो अपावो हो येते ऐकन. या संसार सागरातून किंवा माया नदीतून तरुण जाण्याकरता सगळेजण प्रयत्न करत असले पण इथलं एक आश्चर्य आहे म्हणे. कोणतं आश्चर्य आहे? तरुण जाण्याकरता ज्याने ज्याने जो जो म्हणून उपाय स्वीकारलेला आहे तो उपाय ठरतच नाही, उपायच अपाय होऊन जातो. म्हणजे उपाय म्हणून ज्याला आपण स्वीकारलं तो उपायकारक न ठरता अपायकारक ठरतो. आणि ज्ञानोबांनी सर्वांची त्या ठिकाणी उदाहरणं दिलेली आहे. काहींनी स्वतःच्या बुद्धीच्या सामर्थ्याने तरुण जाण्याचा प्रयत्न केला, ते कुठे बुडाले आज तागाई शोध लागला नाही. एक स्वयंबुद्धीच्या बाही रिगाले तयांची शुद्धीची नाही. काही जणांनी मग यजन क्रियेचा आधार घेतला. एक यजन क्रियेची पेटी ते स्वर्ग कपाटी श्रीकोणी गेले. काहींनी मग यज्ञाचा आधार घेतला, कर्माचा आधार घेतला, त्यांचाही या ठिकाणी संभव लागला नाही. सगळेजण संसारातून तरुण जाण्याकरता प्रयत्न करतात पण बाकीच्या साधनातून अपेक्षित फल प्राप्त होतं असं मात्र सांगता येत नाही. मग फल प्राप्त होणारच नाही का? होईल, फल प्राप्त होईल, पण याकरता एकमेव उपाय आहे. जर आपण आपल्या जीवनामध्ये सद्गुरूंचीच प्राप्ती करून घेतली तर. तस्माद गुरुं प्रपद्येत जिज्ञासु श्रेय उत्तमम शाब्दे परिच निष्णातम. नाथ महाराज भागवतामध्ये सांगतात, आपल्याला जर आपलं श्रेयस्कर प्राप्त करून घ्यायचं असेल तर जिज्ञासू पुरुषाने गुरुं प्रपद्येत सद्गुरूंची शरणागती केली पाहिजे. तद्विज्ञानार्थम सगुरुमेवाभिगच्छेत समित पाणीही श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम. सद्गुरूंची शरणागती केली पाहिजे. सद्गुरूच आपल्याला या संसार सागरातून तारू शकतात, बाकी कोणीही तारू शकत नाही. अन्य कोणतेही उपाय केले ते उपाय अपायकारक ठरतात. या गीतेचंच उदाहरण द्यायचं ठरलं तर 2ऱ्या अध्यायामध्ये भक्तराज अर्जुनांच्या मुखातलं वाक्य आहे, कार्पण्य दोषोपहतस्व भाव. या श्लोकामध्ये शिष्यस्तेम शाधिमाम त्वं प्रपन्नम. शरणागती पत्करले आणि शरणागती पत्करून सांगतात की तू श्रीगुरु आहे, तू गुरु बंधू पिता, तू आमची इष्ट देवता, तुझ्या वाचून आम्हाला कोणी रक्षण करू शकत नाही. पुढचा श्लोक मला घ्यायचा आहे. तिथं भक्तराज अर्जुनांच्या मुखातलं वाक्य आहे, तुमच्या मुखातून येणारं जे वाक्य आहे त्या वाक्याशिवाय माझ्या जीवनातला जो मोह आहे किंवा शोक आहे कोणी नष्ट करू शकणार नाही. नही प्रपश्यामी मम आपनुद्यात यच्छोकमुच्चोषणमिंद्रियानाम अवाप्य भूमा सपत्न वृद्धम राज्यम स्वरानामपि चाधिपत्यम. हे सगळं कुळ देखोनी जो शोक उपनलासे मनी तो तुझिया वाक्या वाचुनी न जाय आणि के. तुझिया वाक्या वाचुनी म्हणजे श्रीकृष्णा तुझिया वाक्या वाचुनी असा अर्थ घेण्यापेक्षा श्री गुरु श्रीकृष्णा तुझिया वाक्या वाचुनी. कारण मागच्या श्लोकामध्ये शरणागती पत्करलेली आहे. श्री गुरूंच्या मुखातून जोपर्यंत तत्वमसी महावाक्य म्हणा हे जोपर्यंत येत नाही ना तोपर्यंत शोक नष्ट होऊ शकत नाही, संसार सागरातून तरण होऊ शकत नाही. आणि म्हणून मार्ग बहु असती परी न कळे तयांची गती. म्हणून तर धाव धाव श्री गुरु आहे असं म्हणावं लागतं. ज्ञानोबा हे सगळं मांडतात आणि म्हणून बाकीच्या सर्व साधनांची उपेक्षा करून मज हृदयी सद्गुरू. आम्ही आमच्या हृदयामध्ये आमच्या शुद्ध चित्तामध्ये सद्गुरूंना धारण केलेला आहे. पहिला अर्थ घेतला, सद्गुरूंचं आम्ही कायम स्मरण करतो आहे. स्मरणाच्या अर्थाने घ्या किंवा सद्गुरूंचं आम्ही ध्यान करतो आहे. हृदय शुद्धीची आवारी आराध्य तो निश्चळ धूर करी मग सर्व भावीसी परिवारी आपण होय. ज्ञानोबा 13व्या अध्यायामध्ये आचार्योपासना सांगत असताना अंतकरणामध्ये चिंतन करणं हे सद्गुरूंचं हृदयामध्ये वास्तव्यच आहे असे आपल्याला घेता येईल. किंवा श्री गुरूंनी जो उपदेश आपल्याला केलेला आहे त्या उपदेशाचं मनामध्ये चिंतन करणं कायम. सदा विचारे तस्मात जगत जीव परात्मनः जीव भाव जगत भाव बाधे स्वात्मैव शिष्यते. असं चिंतन करणं किंवा सद्गुरूंच्या मुखातून आलेलं ज्ञान प्रतिष्ठित होणं हे देखील काय आहे? सद्गुरूंचं हृदयामध्ये वास्तव्यच आहे. मच हृदयी सद्गुरू, माझ्या हृदयामध्ये सद्गुरू आहेत. त्या तो सर्वोपकारी समर्थो. वा श्री सद्गुरु निवृत्तीनाथ राहटत असे मजही आत रिगोनिया प्रवेश करून. ही सद्गुरूंची सर्व व्यापकता सांगितलेली आहे. तो सर्वोपकारी समर्थ जगतातल्या पंचमहाभूतावर संपूर्ण असणाऱ्या प्रपंचावर उपकार करण्याचं सामर्थ्य हे श्रीगुरूंचं आहे.
निळोबाराय म्हणतात ना, याची या नाभी कमळी जन्मचतुरानाना, येनेची पडवुनी वेद केला शहानाव, याची या निज प्रभा प्रकाश रवी किरणा, याची या अवकाश आकाश पगळ. हे सगळं सामर्थ्य तिथं निवृत्तीनाथांच्याच ठिकाणी आहे असं ज्ञानोबाराय सांगतात. संपूर्ण वेदा समुद्रा जयाचे तोय, तोया जयाचे माधुर्य, माधुर्या सौंदर्य जयाचे ने, संपूर्ण सामर्थ्य वेद जेने सुभास, सुख जेने सोल्लास, हे संपूर्ण सामर्थ्य निवृत्तीनाथांचं सांगितलेलं आहे. म्हणजे परब्रह्माचं सामर्थ्य जसं पंचमहाभूतांना प्राप्त झालं, ते परब्रह्म तत्व दुसरं तिसरं कोणी नाही, श्री गुरु निवृत्तीनाथ महाराज हेच परम तत्व आहे. आणि सत्शिष्याची हीच भावना असली पाहिजे. श्री गुरूंची मूर्ती 3.5 हाताचा देह आहे, हे श्री गुरूंची मूर्ती होऊ शकत नाही. तत्वरूपाने श्री गुरूंकडे कधी बघायचं असतं. यस्य देवे परा भक्ती यथा देवे तथा गुरु, तसे ते कथिता हरता प्रकाशन्ते महात्मनः. ज्याची आपल्या इष्ट देवतेवर जशी श्रद्धा असते, तसेच श्रीगुरूंच्यावर असणारी श्रद्धा, म्हणजे श्रीगुरू हे देहधारी आहेत पण देह मात्र नाही. देह धारण त्यांनी केलेलं आहे आपल्या उद्धाराकरता, पण उघडे परब्रह्म सद्गुरूंची मूर्ती आणि तेच परब्रह्म तत्व सद्गुरूंच्या रूपाने हृदयामध्ये प्रतिष्ठित झालं. जसं की परमात्मा कानाच्या द्वारे प्रविष्टवा कर्णरंध्रेन स्वानाम भाव सरोरुहम, आणि मग संपूर्ण अंतकरणाची शुद्धी करतो. तसेच श्री गुरु म्हणजेच परब्रह्म तत्व आहे, ते परब्रह्म तत्व कानाच्या माध्यमातून आपल्या हृदयात प्रवेश करतं आणि प्रवेश केल्याबरोबर संपूर्ण असणारा अज्ञान अंधकार निवृत्त होतो. मग संसाराचं असणारं कारण अज्ञानच नष्ट झालं तर मग संसार तळून जाण्याकरता कष्ट लागतच नाही, कष्टच लागत नाही. म्हणून मज हृदयी सद्गुरू 9व्या अध्यायामध्ये एक ओवी आहे. म्हणजे ते हृदयात प्रवेश करतात आणि हृदयात ओवीचा अर्थ भाव सांगतो फक्त. हृदयात साचची हृदयामध्येच आहेत, ते हृदयात प्रवेश करून आणि मग संपूर्ण संसाराची निवृत्ती करतात. आता ओवीचा भाव पुढे सांगता येईल आठवले तर. मज हृदयी सद्गुरू जेने तारिला हा संसार पुरू. सद्गुरू परब्रह्म स्वरूप आहे, त्या सद्गुरूंनी महावाक्याचा उपदेश केल्यानंतर ज्ञानरूपाने हृदयामध्ये प्रतिष्ठित झाल्यानंतर मग अज्ञान नष्ट झालं. अज्ञानाचं मुळासहित नष्ट झाल्यामुळे आता अज्ञानाचं कारण असणारं संसार हा राहू शकत नाही. पण इथे ओवीमध्ये भाव असे दिसतो शब्द, जेने तारिलो हा संसार पुरू. जर तरण झालं तर संसार पूर राहू शकत नाही. पण ज्ञानोबा शब्द काय वापरतात, हा संसार पुरू. हा म्हणजे काय, सर्वनाम आहे. हा संसार पूर तारिलो, तरुण गेलो श्रीगुरूंच्या कृपेनं. मग हा म्हणण्याचं काय प्रयोजन आहे, संसारपुरातून तरुण गेलो म्हणजे संसाराची दर्शनच आता होत नाही असा अर्थ नाही. ना प्रतितिस्तयोर बाध किंतु दृढ मिथ्यात्व निश्चय. संसाराचा बाध होणं म्हणजे नाश होणं नाही, त्या संसाराच्या विषयी मिथ्यात्व निश्चय होणं हाच त्याचा बाध आहे. म्हणून संसार दिसला म्हणून हानी होत नाही, संसाराला सत्यत्व प्रदान केलं तर मग सर्वात जास्त हानी होते. मज हृदयी सद्गुरू जेने तारिलो हा संसार पुरू. म्हणूनी या कारणामुळे विशेष अत्यादुरू विवेकावरी. ज्या सद्गुरूंच्या मुखातून आम्हाला महावाक्याचं श्रवण झालं, ज्ञान प्राप्त झालं आणि त्या ज्ञानाने आम्ही संसार सागरातून तरुण गेलो. सद्गुरूंच्या मुखातून प्राप्त झालेलं ज्ञान हे विवेक आहे. आणि म्हणून ज्या विवेकाने आम्हाला संसार सागरातून तारलं, त्या विवेकावर आमचा विशेष करून अत्यादर आहे असा एक अर्थ घेता येईल. म्हणजे विवेकावर अत्यधिक प्रेम आहे, तो विवेक आम्हाला सद्गुरूंच्या मुखातून प्राप्त झालेला आहे, पहिला अर्थ. दुसरा जर अर्थ घेतला तर या अर्थामध्ये काय होतं, विवेकावर कारणत्व येतं संसार सागराला तारण्याकरता. कारण सद्गुरूंच्या मुखातून विवेक प्राप्त झाला, त्या विवेकामुळे आमचा संसार तरुण गेला, असं एक कारणत्व विवेकाला प्राप्त होतं. कोणतं जरी म्हणलं तरी श्रीगुरूंच्याच ठिकाणी मूळ कारणत्व आहे. पहिला अर्थ घेत असताना विवेकार यामुळे प्रेम आहे. दुसरा जर अर्थ घेतला तर आपल्या हृदयामध्ये श्रीगुरूंना प्रतिष्ठित करावं असा जो विवेक प्राप्त झाला, त्या विवेकामुळे आम्ही हृदयामध्ये बाकी कोणाला न ठेवता श्रीगुरूंना ठेवलं असा जो विचार आहे, त्या विचारामुळे ही बुद्धी झाली, म्हणून विवेकावर अत्यधिक प्रेम आहे असं चालेल बाबा. म्हणून विशेष अत्यादरू विवेकावरी. आणि जो विवेक असतो तो 2 पदार्थांचं पृथक्करण करत असतो. या विवेकालाच तपाची व्याख्या करत असताना पुढे असं म्हटलेलं आहे, 2 प्रकारचं तप सांगितलं.
तैसा स्वरूपाची या प्रसारा लागी प्राणेंद्रिय शरीरा आटणी करणे जे वीरा ते चितप. ते तप इथं नाही, पुढे लिहिलेलं आहे, तुम्ही इकडे बघू नका, इथे ती ओवी नाही, पलीकडे आहे. स्वरूपाची या प्रसारा लागी प्राणेंद्रिय शरीरा आटणी करणे जे वीरा ते चितप. स्वरूप प्राप्ती होण्याकरता प्राण इंद्रिय शरीर यांचा झालेला जो विकास आहे, म्हणजे अहम वाढलेला आहे, ममत्व वाढलेला आहे, यांचा संकोच करता येणं ही आटणी आहे. प्राण इंद्रिय शरीर यांची आटणी करणं म्हणजे काय आहे, म्हणजे आपलं जड पदार्थावर गेलेलं प्रेम आहे, त्या प्रेमाला पुन्हा माघारी घ्यायचं आहे. ते अत्यधिक असणारं प्रेम सा तस्मिन परम प्रेम रूपा आपल्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी लावायचं ते प्रेम, मग बाकीच्यांची आटणी करत असणं त्याला तप असं म्हणतात. ज्ञानोबा दुसरी तपाची व्याख्या करतात. ती तपाची व्याख्या करत असताना आपल्या अंतःकरणामध्ये असा विवेक विचार जागृत करायचा की जो विवेक विचार जागृत झाल्यानंतर देह आणि जीव यांची झालेली जी मिळणी आहे, तादात्म्य अभिमान आहे, अन्योन्याध्यास जो आहे, त्याचं विलगीकरण करणं, पृथक्करण करणं, असा विचार अंतःकरणामध्ये जागृत करणं, विवेक जागृत करणं, त्यालाही तप असं म्हणतात. तैसे देह जीवाची मिळणी जो उदयच तसुये पाणी तो विवेक अंतःकरणे जाग विजो तपाचा हा निर्वच धनुर्धरा असं ज्ञानोबा स्पष्ट सांगतात. म्हणजेच विवेकाला तप असं म्हटलेलं आहे. आणि जो विवेक असतो तो विवेक दोन पदार्थापासून वेगळा करत असतो. अनादी कालापासून जीव हा सच्चिदानंद स्वरूप आहे, परंतु असत जड दुःख रूप असणारा जो देह आहे त्या देहाचे धर्म स्वतःवर आरोपित करतो. जीव कसा आहे, सत्स्वरूप आहे. आता सत्स्वरूप असताना बघा तीन आहे, परमात्मा स्वरूप, सच्चित आनंद स्वरूप आहे आणि देहाचं असत जड दुःख हे स्वरूप आहे. जीव हा परमात्मा स्वरूपाहून भिन्न नाही. सत्स्वरूप असताना म्हणजे अमर असताना स्वतःला तो असत मानतो, देहामुळे मरणारा समजतो. चित स्वरूप असताना, ज्ञान स्वरूप असताना बुद्धीच्या ठिकाणी ज्ञान मानतो, स्वतःला अज्ञानी समजतो. आणि स्वतः आनंद स्वरूप असताना देखील संयोग विवेगामध्ये स्वतःला सुख दुःखी समजतो. म्हणजे देहाच्या ठिकाणी असणारी असत जड आणि दुःख हे धर्म स्वतःचे मानतो आणि स्वतः सच्चिदानंद स्वरूप असताना तसं मात्र मानत नाही. याचा अर्थ काय झाला, त्याने ते पृथक्करण त्याला करता आलं नाही, अन्योन्याध्यास झाला. स्वतः सच्चिदानंद स्वरूप असताना आपल्या स्वतःला असत जड दुःख रूप मानू लागला. याचंच काय झालं, मिश्रण झालं. आणि मिश्रण वेगळ्या करण्याकरता विवेकच असावा लागतो. मग श्री गुरु उपदेश करून ज्या साधकाच्या ठिकाणी स्वतःला असत जड दुःख रूप समजण्याची एक विघातक परंपरा लागलेली आहे, जी विपरीत बुद्धी लागलेली आहे, त्याला श्री गुरु दूर करतात, विवेक करतात, पृथक्करण करतात. आणि मग श्री गुरु त्याला उपदेश करतात, ज्या देहाला तू स्वतःचं स्वरूप समजतो आहे तो देह तू होऊ शकत नाही. पंचदशिकाराने याचा विस्तार केलेला आहे, या विवेकाचा विस्तार. सगळी जे प्रकरण आहे ते विवेक प्रकरणच आहे. पंचदशीमध्ये पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं आणि पाचवं हे सगळे विवेकच प्रकरण आहे. पहिलं तत्व विवेक करतात, दुसरं महाभूत विवेक करतात. तिसऱ्या प्रकरणाचा संदर्भ आपल्याला देता येईल. तिसऱ्या प्रकरणामध्ये पंचकोशांचा विवेक केलेला आहे. पंचकोशाचा 3 शरीर आहे आपल्याला, स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर आणि कारण शरीर. या 3 शरीरामध्ये पंचकोश विद्यमान आहे. स्थूल शरीराला अन्नमय कोश असं म्हणतात, आनंदमय कोशाला कारण शरीराला आनंदमय कोश असं म्हणतात. आणि सूक्ष्म शरीरामध्ये 3 कोश येतात, प्राणमय कोश, विज्ञानमय कोश आणि मनोमय कोश. आता या शरीरापासून जीवात्म्याला वेगळं करायचं आहे ना, पण त्याकरता विवेक सांगतात श्री गुरु. विवेक सांगत असताना असं म्हणतात, स्थूल शरीर तो होऊ शकत नाही. का बरं? स्थूल शरीर जन्माच्या अगोदर नाही आणि मृत्यूच्या नंतर राहणार नाही. याचा प्राग अभाव आणि पुढचा प्रध्वंसा भाव आहे, म्हणून म्हणजे ते कार्य आहे. पहिला विवेक केला, मी तर कायम राहतो, विवेक केला. सूक्ष्म शरीराचा विचार करत असताना प्राणमय कोश आपण होऊ शकत नाही, कारण प्राण जागृत आहे कुठे, गाढ झोपेमध्ये, पण त्याला कळत नाही चोरी झाल्यानंतर, म्हणजे प्राणमय होऊ शकत नाही जड असल्यामुळे. मनोमय कोश का होऊ शकत नाही, विकारी असल्यामुळे. देहाच्या ठिकाणी अहंता, देहादी पदार्थांच्या ठिकाणी, इतर पदार्थांच्या ठिकाणी ममता धारण करतो, म्हणून तोही विकारी असल्यामुळे होऊ शकत नाही. जो विज्ञानमय कोश सांगितला तोही होऊ शकत नाही, कारण त्याच्या ठिकाणी विलयादी अवस्था प्राप्त होतात. आणि राहिल्यापैकी राहिला जो आनंदमय कोश, पुण्याचा भोग होत असताना कोणती तरी अंतर्मुख वृत्ती होते, त्या वृत्तीमध्ये परमात्म्याचं भान प्रतिबिंब होतं आणि मग जो आनंद प्राप्त होतो त्याला म्हणतात आनंदमय कोश. पण तोही आपण होऊ शकत नाही, कारण का, तो कधी असतो आणि कधी नसतो. म्हणजेच पंचकोशापासून
तीन शरीरापासून परमात्मा स्वरूपाला आत्मस्वरूपाला वेगळं करतात, हा आहे विवेक. आणि मग एकदा विवेक झाला की मग आपण आपल्याच ठिकाणी आहे आणि आत्मा आत्म्याच्याच ठिकाणी आहे. एत आत्मा तो आत्मा याच्या ठाई, देखीचे देहीचा धर्म देही, ऐसे देखणे ते पाही आना हाती. ही जे ज्ञान आहे किंवा हा विवेक आहे हा श्रीगुरूंच्याच माध्यमातून प्राप्त होतो. का? संत तीर्थ विवेका असणे की जी ज्ञानोबा सांगतात, जिथे जिथे श्रीगुरू असतात, संत असतात, तिथे विवेक आपल्याला बघायला मिळतो. श्रीगुरूंच्या पासून आत्मानात्म विवेक विचार प्राप्त होतो आणि हाच विवेक आपल्याला संसारातून तारणारा ठरतो. म्हणून त्या विवेकावर आमचं अत्यधिक प्रेम आहे, जो श्रीगुरूंच्या पासून प्राप्त झाला किंवा ज्या विवेकामुळे आम्हाला श्रीगुरूंना हृदयामध्ये धारण करण्याची बुद्धी प्राप्त झाली. म्हणून या दोन्ही अंगाने विवेकावर आमचं अत्यधिक प्रेम आहे. मज हृदयी सद्गुरू जेने तारिला हा संसार पुरू, मनवणी विशेष अत्यादोरू विवेकावरी. श्रीगुरू या पदातला जो गुरु शब्द आहे तो गु शब्द अंधकाराचा वाचक आहे आणि ऋ शब्द अंधकाराचा निवर्तक असणारा सूर्य यांचा वाचक आहे. किंवा सद्गुरू पदाचे व्याख्यान करत असताना नाथ महाराज असं म्हणतात, मंत्रतंत्र उपदेशिते घरोघरी गुरु आहिते आईते, परिशिष्याते मिळवी सद्वस्तुते. श्रीकृष्ण त्याते सद्गुरू मानी. मंत्र आणि तंत्राचा उपदेश करणारे जगतामध्ये अनेक प्रकारचे गुरु अनुभवाला येतात, परंतु सद्गुरू ते आहेत की जे सद्वस्तूची प्राप्ती करून देतात आणि भगवंत त्यांना श्रीगुरू किंवा सद्गुरू मानतात. ज्ञानोबा म्हणतात, श्रीगुरूंच्या माध्यमातून आम्हाला ही प्राप्ती झाली. इथल्या पहिल्या ओवीमध्ये जेने तारील हा संसार पुरू अनिष्टाची निवृत्ती दाखवलेली आहे आणि पुढे जाणतेने गुरु भजिजे तेने कृतकार्य होईजे इथे इष्टाची प्राप्ती दाखविलेली आहे. जो संसार आयसा दारुण भेटलाची हरिशीन, तो ज्ञानदाने सकरून भजिजे गुरु. ज्ञानोबा तिथं भजन करण्याकरता सांगतात आणि सगळ्या ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबाऱ्यांचं श्रीगुरूंवर अत्यधिक प्रेम आहे. ज्याचं श्रीगुरूवर अत्यधिक प्रेम आहे तो संसार सागरातून लीलया तरुण जाऊ शकतो. किंबहुना भगवंतांनी देखील तोपर्यंत भक्तराज अर्जुनांना उपदेश केलेलाच नाही जोपर्यंत शिष्यभाव अर्जुनाच्या ठिकाणी प्रगट होत नाही. जेव्हा सांगितलं शिष्यस्तेहम शाधे मामताम प्रपन्नम, मग तेव्हा सांगायला सुरुवात केली अशोचानन शोचस्त्वम. तोपर्यंत भगवंतही सांगत नाही. शिष्यभावाच्या अगोदर भगवंत सांगतात, कथम भीष्म अर्जुना तुझ्या ठिकाणी हे कुतस्थ आकशमलम इदम विषमे समुपस्थितम. हा भगवंताचा उपदेश आहे अगोदर. अनार्यजुष्टम अस्वर्ग्यम अकीर्तिकरम अर्जुन, हे अगोदरचा उपदेश आहे. पण जेव्हा शिष्यभाव पत्करला, भगवंताच्या ठिकाणी सद्गुरू भाव प्राप्त झाला, मग सांगण्याकरता प्रारंभ करतात, अशोचानन शोचस्त्वम प्रज्ञावादांश भाषशे गतासून गतासूंश्च नानुशोचन्ति पंडिताः. श्रीगुरूंचं हे उत्तरदायित्वच आहे की जे जे आपल्याकडे शिष्य भावाने आलेले आहे त्यांचा उद्धार करणं. मज हृदयी सद्गुरू जेने तारिलो हा संसार पुरू, त्यांनी या संसार सागरातून आम्हाला तारलं. इथला दुसरा एक भाव असा आहे, श्रीगुरूंनी आम्हाला तारलेला आहे. या म्हणण्यातून स्वतःकडे अभिनिवेश घेण्याची वृत्ती राहत नाही. कायम हा भाव आहे, मला तारलं कोणी, स्वसामर्थ्याने मी तरुण गेलो असं ज्ञानोबारे म्हणत नाही. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, पण केव्हा? आता उद्धरलो गुरु कृपे. श्रीगुरूंच्या कृपेने आम्हाला या संसार सागरातून या पुरातून तारलं. इथं पूर म्हणण्याचा अर्थ असा आहे, हा मायापूर कवणे तरी जे लगा. तरुण कोणी जाऊ शकत नाही. ब्रह्मादिक ब्रह्मादिका देखी नुलंघवे पार, कोणालाही तरुण जाता आला नाही. पण ज्याच्या पाठीमागे श्रीगुरूंची कृपा आहे तो लीलया तरुण जाऊ शकतो. जया सद्गुरू तारू पुढे जे अनुभवाचे कासे गाढे, जया आत्मनिवेदन तरांडे आकळले, ते या संसार सागरातून मात्र सहज तरुण जाऊ शकतात. आणि म्हणून विशेषे अत्यादरो विवेकावरी, जो श्रीगुरूंच्या पासून आम्हाला आत्मानात्म विवेक प्राप्त झाला, विचार प्राप्त झाला, ज्याच्यापासून आम्ही स्वतःला देह समजत नाही, आत्मस्वरूपाचं आम्हाला ज्ञान प्राप्त झालं, त्या विवेकावर आमचं अत्यधिक प्रेम आहे असं ज्ञानोबारे सांगतात. आता श्रीगुरूंच्या पासून विवेक प्राप्त झाल्यानंतर किंवा ज्ञान प्राप्त झाल्यानंतर जीवनामध्ये कशा प्रकारचा उत्कर्ष होतो याकरता ज्ञानोबारे पुढे काही दृष्टांत आपल्या समोर देतात. जैसे डोळ्या अंजन भेटे ते वेळी दृष्टीशी फाटा फुटे, मग वास पाहिजे तेथ प्रगटे महानिधी. ज्ञानोबारे पहिल्यांदा उदाहरण देतात, डोळ्या अंजन भेटे. आता अर्थ करत असताना इथं सामान्य पुरुषांचा डोळा घ्यायचा नाही. अंजन शब्द आल्यामुळे त्या अंजनाचा उपयोग ज्याला होतो असा पायाळू व्यक्तीने त्याचा डोळा घ्यावा लागतो.
जैसे डोळ्या अंजन भेटे ते वेळी दृष्टीसी फाटा फुटे मग वास पाहिजे तेथ प्रगटे महानिधी. आता नुसता पायाळू व्यक्ती असून चालत नाही, त्याकरता 4 निकष असावे लागतात. हा निकष ज्ञानोबाऱ्या पुढे सांगतात. ते तर सदैवा आणि पायाळा वरी दिव्यांजन होय डोळा मग देखे जैसी अवलेला पाताळ धने. पहिल्यांदा तो भाग्यवान असावा लागतो. व्यक्ती भाग्यवान असला पायाळू असावा लागतो. नंतर दिव्यांजन असावं लागतं. भाग्यवान आहे, पायाळू आहे, दिव्यांजन प्राप्त झालं, पण ते दिव्यांजन ज्या डोळ्यात घालावं लागतं तो डोळाही असावा लागतो. दिव्यांजन होय डोळा मग देखे जैसी अवलेला पाताळ धने. जे पाताळीचेही निधान दाविल किरांजन परी होवावे लोचन पायाळाचे. मग भाग्यवान आहे, पायाळू आहे, दिव्यांजन प्राप्त झालं आणि त्याच्या डोळ्याला अंजनाची भेट झाल्याबरोबर डोळ्या अंजन भेटे ते वेळी ते अंजन भेटल्याबरोबर दृष्टीसी फाटा फुटे. फाटा फुटणे हा वाक्प्रचार आहे, म्हणजेच विस्तार होणे. एखाद्या झाडाला फाटा फुटतो म्हणजे काय होतो? झाडाचा विस्तार होतो, विकास होतो. सामान्य असणारी जी दृष्टी आहे त्या दृष्टीचा विकास कुठपर्यंत आहे? फार झालं तर जमिनीपर्यंत. पण अंजन प्राप्त झालं त्याचा विकास एवढा मोठा होतो की ती जमिनीच्या आतमध्ये बघू शकते. त्याला म्हणतात फाटा फुटणे. ते वेळी दृष्टीसे फाटा फुटे. मग यानंतर वास पाहिजे हा पण वाक्प्रचाराचा आहे. वास पाहणे म्हणजे मार्गाचं अवलोकन करणं, म्हणजे दृष्टिक्षेप टाकणं. जिथे त्याने दृष्टिक्षेप टाकला वास पाहिजे तेथ महानिधी प्रगटे. महान असणारा ठेवा प्राप्त होतो, प्रगट होतो, त्याला तो दिसू शकतो. जे निधान कशाला म्हणतात? निधान शब्दाचा अर्थ असा होतो सामान्य पुरुषाला न दिसणारा पण जमिनीमध्ये असणारा जो ठेवा त्याला म्हणतात निधान किंवा निधी. आणि तो पायाळू व्यक्तीच्या शिवाय इतर कोणाला दिसत नाही. मग ते निधानाचे काही प्रकार पडतात. कुणाला सुवर्ण दिसतं, कोणाला जल दिसतं, पाणी दिसतं. पाणी पण निधानच आहे ना, ते पायाळू व्यक्तीला दिसतं. पायाळू व्यक्तीच्या ठिकाणी सामर्थ्य आहे का? आहे, पण योग्यता आहे, पण अंजन भेटण्याची काय असते? एक आवश्यकता असते. तसं कोणत्याही पुरुषाला संसार सागरातून तरुण जाता येतं, पण त्याकरता श्रीगुरूंची भेट अत्यावश्यक असते. महापुरुषांचा संघ प्राप्त झाला. नारद महर्षी सांगतात महत् संगस्तु दुर्लभो अमोघो. पण अमोघ स्वरूपाचा आहे, पण कळत मात्र कोणाला नाही, फुकट जात नाही, कळतही नाही. अगम्य स्वरूपाचा आहे, दुर्लभ तर आहे, अगम्य आहे, कळत नाही, फुकट जात नाही. जसं अंजन प्राप्त झालं की महानिधी प्राप्त होतो. श्रीगुरूंची भेट प्राप्त झाली की तो फुकट जात नाही, संसार सागरातून तरुणच जातो. पहिलं उदाहरण दिलं. मग वास पाहिजे तेथ प्रगटे महानिधी. या उदाहरणातून आपल्याला दुसरा एक अर्थ घेता येईल. हा झाला दृष्टांत, पण त्याचा भाव जर आपण घेतला तर श्रीगुरूंच्याकडून आपल्याला ज्ञानांजन प्राप्त झालं. ज्ञानांजन प्राप्त झालं, मग सामान्य दिव्यांजन प्राप्त झालं तर त्याला निधी दिसतो जमिनीतला. पण श्रीगुरूंच्या माध्यमातून कृष्णांजन एक वेळा ज्ञानांजन प्राप्त झालं तर मग जगताच्या ठिकाणी असणारं जे चैतन्य तत्व आहे गुप्त असणारं ते दिसतं. या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. असं जगतामध्ये गुप्त असणारं जे तत्व आहे ते पाहण्याची योग्यता प्राप्त होते. दृष्टांतामध्ये हा भाव आहे की जमिनीतलं निधान प्राप्त होतं, पण श्रीगुरूंच्या माध्यमातून प्राप्त झालेलं दिव्यांजन किंवा ज्ञानांजन जगतासला असणारं ब्रह्मतत्व पाहण्याची योग्यता प्राप्त होते. हे झालं पहिलं उदाहरण. दुसरा दृष्टांत. का चिंतामणी आलिया हाती सदा विजय वृत्ती मनोरथी तैसा मी पूर्ण कामश्री वृत्ती ज्ञानदेव म्हणे का. अथवा दुसरं उदाहरण. चिंतामणी आलिया हाती भाग्यानेच प्राप्त होतो. चिंतामणी नावाचा एक दगड आहे, परीश नावाचा दगड आहे, कामधेनु कल्पतरू, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या मानसिक इच्छा पूर्ण करणाऱ्या आहेत. चिंतामणी आलिया हाती. हाती आलिया पुन्हा वाक्प्रचार आहे. हस्तगत होणं म्हणजे प्राप्त होणं. चिंतामणी नावाचा दगड किंवा पाषाण विशेष प्राप्त झाल्यानंतर मनोरथी सदा विजय वृत्ती. आपल्या मानसिक असणाऱ्या ज्या कल्पना आहे, ज्या मनोरथ आहे, ह्या सगळ्या मनाच्या वृत्ती किंवा मनोरथ जे आहे विजय वृत्ती. वृत्ती म्हणजे होणं. कायम विजयी होतात. मनामध्ये संकल्प झाला तर तो पराजित होत नाही. असं सुभाषितकाराने चिंतन केलेलं आहे. दरिद्री पुरुषांचे मनोरथ उदयाला येतात आणि पुन्हा लयालाही जातात. कसे? ढगाप्रमाणे. जसे उन्हाळ्यामध्ये ढग येतात आणि निघून जातात. पण ज्याच्या हातामध्ये चिंतामणी नावाचा दगड प्राप्त झाला त्याचे मनोरथ कधी विफळ होत नाही, सफलच होतात
मनोरथी सदा विजय वृत्ती, नेहमी त्या मनोरथांना विजयच प्राप्त होतो. आता ही झाली उदाहरणं. तैसा, तैसा म्हणजे अंजनाप्रमाणे, चिंतामणीप्रमाणे. मी, ज्ञानोबा म्हणतात, मी ज्ञानदेव श्री निवृत्ती पूर्ण काम. निवृत्तीनाथांच्यामुळे मी पूर्ण काम झालो. अर्थात जीवनातल्या सगळ्या कामना पूर्ण झाल्या. काम नाही, कोणतंही कर्तव्य राहिलं नाही किंवा परिपूर्ण झालो. याचा अर्थ असा होतो, ज्या ज्या वस्तूला देश काल आणि वस्तू परिच्छिन्न करते ती वस्तू अपूर्ण असते. आणि ज्याला देश काल वस्तू परिचित करू शकत नाही ती संपूर्ण वस्तू परिपूर्ण असते. मग देश काल वस्तू कोणाला परिचित करू शकत नाही? ब्रह्मतत्वाला. न व्यापित्वा देशतंतो नित्यत्वा नापी कालतः न वस्तुतोपी सार्वात्म्यात अनंत्यम ब्रह्मणी त्रिधा. 3 प्रकारचं अनंतत्व ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी आहे. मग हे पूर्ण काम झालो म्हणजे काय झालो? मी परिपूर्ण झालो. पूर्णते झाला वल्लभोज असं ज्ञानोबा सांगतात. पण हे कोणामुळे झालं? श्री निवृत्ती, श्री निवृत्तीनाथ महाराजांच्यामुळे. मोडोनी माया कुंजरू मुक्तमोतियाचा ओगरू जेवविता सद्गुरू श्री निवृत्ती वंदू. ते निवृत्तीनाथ महाराजांच्यामुळे मी पूर्ण काम झालो. आता कोणत्याही प्रकारची इच्छा राहिली नाही. आणि ही इच्छा फक्त आत्मस्वरूपाच्या प्राप्तीमध्येच होऊ शकते. ज्याला आत्मलाभ प्राप्त झाला तो खऱ्या अर्थाने पूर्ण होऊ शकतो. आणि पूर्ण झालेला व्यक्ती पुन्हा इच्छा करत नाही. सुभाषितकाराने असं उदाहरण दिलेलं आहे, पाण्याने परिपूर्ण भरलेला जो घडा असतो तो आवाज करत नसतो. पूर्ण घटो नैव करोति शब्दम. तो पूर्ण भरलेला जो घडा असतो तो कधी शब्द करत नाही. आणि अर्धा पाण्याने भरलेला जो घडा असतो तो डोक्यावर असतो पण आवाज मात्र करत असतो. तसं ज्याला आत्मस्वरूपाची प्राप्ती झाली, आत्मानं चेद विजानीयात अयमस्मिति पुरुषः किमिच्छन कश्य कामाय शरीरम अनुसंज्वरे. तो कोणाची कामना करील, कोणत्याही पदार्थाची करणार नाही. कुणाकरता करील? माझ्या वाचून दुसरं कोणी नाही. तर कामना कोणाची करायची, कशाची करायची? आत्मलाभासारिके गोमटे काहीच न देखे मनोनी भोग विषयके हरिखे नाजो. विशेष कोणत्याही भोगाची तो इच्छाच करणार नाही. जो पूर्ण काम झालेला आहे किंवा जो आपुलेने नागरपणे इंद्रभुवना ते पाबळी म्हणे, तो केविरंजे पालवणे भिल्लांचेने. इंद्राच्या संपत्तीलाही ज्या ठिकाणी मोजमाप करता येत नाही म्हणजे मान देत नाही, तो भिल्लाच्या झोपडीमध्ये जाईल का? तसं ज्याला आत्मसुख प्राप्त झालं, रिद्धी सिद्धी काही प्राकृता होती, तो कोणाची आवश्यकताच धारण करणारच नाही. किंवा जो चकोर चंद्रामृत सेवन करतो तो वाळवंटामध्ये कोणत्याही वाळूच्या खड्याला चुंबन करू शकणार नाही. तसं आत्मलाभ प्राप्त झाल्यानंतर जो परिपूर्ण झाला तो दुसरी कोणतीही अपेक्षा करणार नाही. आणि ही पूर्ण कामता निवृत्तीनाथांच्यामुळे झाली. तैसा मी पूर्ण काम श्री निवृत्ती ज्ञानदेव म्हणे. ज्ञानोबारायांनी कृतार्थता प्रगट केली. आणखीन काही चिंतन आहे? ही सगळी कृतार्थता, पूर्ण कामता, संसाराची निवृत्ती होण्याकरता काय करावं? म्हणून जाणतेनो गुरु भजिजे. जाणत्या पुरुषांनी, शहाण्या पुरुषांनी गुरूंचंच भजन करावं असं ज्ञानोबाऱ्या पुढे सांगतात. तो विचार आपण क्रमशः नंतर करूया. पुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की